कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि भगवत गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन चौथ्या अध्यायाच्या पुढल्या भागाला म्हणजे दुसऱ्या भागाला मी आता सुरुवात करतो. मागच्या भागात आपण चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमहिमां विद्य कर्तारमव्ययम् हा भाग पाहिला होता. नमे कर्माणि लिंपन्ति नमे म्हणजे फळाची मला कोणत्याही प्रकारची स्पृहा नाही, आसक्ती नाही, कारण मला कोणत्याही प्रकारच्या कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. असं जो जाणतो त्याला कर्माचं बंधन नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरम्. म्हणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी असं जे जाणून कर्म केली तेव्हा त्या पूर्वजांकडून नेहमी झालेली जी कर्म आहेत तशीच कर्म तूही कर असं म्हणतात. किम कर्म पुढे असं म्हटलेलं आहे. कर्म आणि अकर्म यांना तत्वतः जाणण्याचं फल काय आहे. किम कर्म किम अकर्म किम कर्म किम अकर्म कवयपत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात म्हटलेलं आहे. कर्म काय अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचं तत्व मी तुला सांगतो. ते कळलं की तू अशुभापासून म्हणजे कर्मबंधनापासून तू मुक्त होशील असं भगवंत इथे आपल्याला सांगताना दिसतं. म्हणजे कर्म कसं आहे, कोणतं कर्म करावं कोणतं करू नये. कवी म्हणजे इथे शहाणे वाईस पर्सन्स ज्याला म्हणता येईल. कर्म कोणतं आहे, कोणतं करावं कोणतं करू नये याच्या बाबतीत शहाणी माणसं सुद्धा काही वेळेला मोहित होतात. आणि यासाठी तुला नीट म्हणून कर्माचं तत्व समजावून सांगतो असं भगवंत म्हणतात. आता त्याला सुद्धा आणि अशा वेळेला कोणत्याही गोष्टीत बुद्धिमान माणसाला शहाण्या माणसाला चांगलं मार्गदर्शन देणाऱ्या काय फिलॉसॉफर फ्रेंड अँड गाईड ज्याला म्हणता येईल अशा माणसाची गरज आपल्याला भासताना दिसते. म्हणून तू काय कर. कर्मणोऽपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती म्हटलंय. कर्माचंही स्वरूप जाणलं पाहिजे. कर्म काय अकर्म काय आणि विकर्म काय हे कळलं पाहिजे आहे. मनुष्य बुद्धिमान आहे, परंतु काही जीवनात असे प्रसंग येतात की त्याला गुरुचे किंवा मार्गदर्शन करणाऱ्या अशा श्रेष्ठ व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणजे कर्म काय आहे, अकर्म काय आहे आणि विकर्म काय आहे. कर्म करणं म्हणजे काय, अकर्म म्हणजे अगदी न करणं नाही तर स्पृहा न ठेवता करणं, आणि विकर्म म्हणजे अधपतित होऊन केलेलं कर्म. तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ तो काय आहे तो नीट समजून घे. मनुष्याला बुद्धिमान असून सुद्धा जर मनुष्य हा ॲनिमल लेवलवर किंवा प्राणी जगताच्या पातळीवर उतरला आणि तशा प्रकारे शारीरिक इंद्रिय किंवा कर्मेंद्रियांच्या आहारी जाऊन माणसाने केलं ती अधपतित कर्म आहे. आपल्याला माहिती आहे युधिष्ठिराला सुद्धा आता युद्ध करावं की अश्वत्थामा हता नरोवा कुंजरोवा म्हणून कृष्णाने गुरु समोर खोटं बोल सांगितलं होतं. कारण द्रोणाचार्यांचा पुत्र गेल्यानंतर अश्वत्थामा हे नाव द्रोणाचार्यांच्या मुलाचं होतं आणि हत्तीचं होतं. म्हणून ते ऐकल्यावर द्रोणाचार्यांना ठार मारणं सुद्धा कठीण होतं. इतके ते धनुर्विद्या पारंगत होते, इतके ते त्याच्यातले तज्ज्ञ होते. परंतु सत्याने चालणारा धर्म न्याय नीतीने चालणारा असणारा युधिष्ठिर सुद्धा तिथे कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकावं लागलं तरच त्याला विजय मिळू शकणार होता असा त्याचा अर्थ आहे. म्हणून कर्म काय अकर्म काय विकर्म काय हे तुम्ही समजून घे. कर्मण्य कर्मय पश्चेद कर्मणीच कर्मया असं बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म होईल. जो कर्मात अकर्म पाहतो अकर्मात कर्म पाहतो तो मनुष्य बुद्धिमान, तोच सगळं योगी आहे, तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे, तोच ज्ञानी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी कर्माण तमाहु पंडितम बुधा. ज्याची सगळी काही कर्म आहेत ती कशी आहेत
इथे समारंभ म्हणजे कार्यक्रम उत्सव असा अर्थ नाही त्याचा, तर चांगल्या कार्याला चांगली सुरुवात होणं, शास्त्रसंमत कर्म करणं, योग्य प्रकारे कर्म करणं, काम संकल्प वर्जिता, कोणत्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता कर्म करणं, अशी कर्म ही ज्ञानरूप अग्नीने जळून गेलेली आहेत. त्या महाज्ञानी पुरुषांना पंडित असं म्हणतात. नुसतं 5-25 छान ग्रंथ वाचले, दशग्रंथांचा अभ्यास केला, षटशास्त्र अवगत केली म्हणजे पंडित होता येतं असं नाही. तर कामनारहित, संकल्परहित अशी कर्म ही आपल्याला करावं लागतात. म्हणून समारंभ याचा अर्थ व्यवहारात घेतलेला जायचा आहे असं नाही. खेळांमध्ये किंवा क्रीडेमध्ये, स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण म्हणतो स्पोर्ट्समन स्पिरिट असावं लागतं, म्हणजेच खिलाडू वृत्ती असावी लागते. ही नसेल तर पराजय झाला तर माणसाला फार मोठा अपमान सहन झाल्यासारखा होतो, अपमान वाटतो. आणि अशा वेळेला आपण दुसऱ्या टीम जिंकल्यानंतर सुद्धा अभिनंदन करायची पद्धत ही आपल्याकडे आहे. म्हणून खेळत असताना माझाच विजय होईल असं म्हणून नाही, जर विजय झाला तर मला आनंद आहे अशा भावाने मी खेळत स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणून आपण व्यवहारात म्हणतो की माणसाची नेहमी खिलाडू वृत्ती असावी लागते, ओपन माइंडेडनेस असावा लागतो आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची आसक्ती असता कामा नये. म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगते त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्य तृप्तो निराशया कर्मण्यभि प्रवृत्तो की नैव किंचित करोति. म्हणून सर्व कर्मांमध्ये आणि फलांमध्ये आसक्ती सोडून तुम्ही हे अर्थातच कर्म केले पाहिजे. आश्रय सोडून जो नित्य तृप्त आहे, कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच कर्मण्यभि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति असा त्याचा अर्थ आहे. सर्व कर्म करणारा आणि त्याची फलं यांची आसक्ती ज्याच्या मनात राहिलेली नाही, जो परमात्म्यामध्ये आत्मकाम आत्मा आणि नित्य तृप्त आहे आणि असा मनुष्य आहे, तो काहीही आपल्याला असं म्हणावं होईल व्यवस्थितपणे वावरत असतानाही काहीही करीत नाही. या श्लोकामध्ये जर सांगितलेलं आहे ते आपल्याला इतिहासातलं एक छान उदाहरण देता येतं. रँडचा वध झाला आणि आपल्याला हा सगळा भारताचा इतिहास सगळ्यांनाच विदित असेल. आणि त्या वेळेला नामदार गोपाळकृष्ण गोखले हे कुठे होते? इंग्लंडमध्ये होते. आणि रँडनी कसे अत्याचार केले लोकांच्या वर हा भाग आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पण कोणतीही गोष्ट सिद्ध करत असताना पुरावा लागतो. तो पुरावा असेल, एव्हिडन्स असेल तरच ती गोष्ट ही अर्थातच न्यायालयामध्ये काय इतर ठिकाणी यशस्वी होत असते. म्हणून त्यांना आवश्यक असणारे पुरावे लोकमान्यांजवळ होते आणि ते त्यांनी सादर केलेले होते. अशा प्रकारचा अत्याचार कशी ते आहे काढलेल्या लोकांना ओढून बाहेर काढलं. वास्तविक पाहता जहाल आणि मवाळ असे 2 पक्ष होते आणि गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ पक्षाचे होते. लोकमान्य टिळक हे जहाल पक्ष. पण तिथे हे माझे शत्रू आहेत, त्यांच्यात माझ्यात वैचारिक मतभेद आहे हे सगळं विसरून जाऊन लोकमान्य टिळकांनी त्यांना आवश्यक असणारी अशी कागदपत्र पुरवलेली होती. परंतु हे जरी सगळं असलं तरी लोकमान्य टिळक मुंबईला सरदार गृहात राहत असताना सुद्धा रात्री 9 वाजता त्यांच्यावर वॉरंट आला आणि पोलीस त्यांना पकडायला आले. त्याच्यानंतर त्यांना तुरुंगात टाकलं गेलं आणि तुरुंगात टाकल्यावर सुद्धा लोकमान्य टिळकांना गाढ झोप लागली. काही अर्थातच म्हणजे खऱ्या अर्थाने ते स्थितप्रज्ञ आत्मतृप्त होते असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. हे उदाहरण ह्या श्लोकासाठी मी दिलं की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आसक्ती, त्याच्यातून मिळणारं फल काय आहे हा कोणताही परिणाम झालेला नव्हता. आणि मग तुरुंगात सुद्धा वेगळ्या प्रकारची परिस्थिती, वेगळ्या देशात राहून सुद्धा त्यांनी गीता रहस्य ग्रंथ दिला होता, कारण ते नित्य तृप्त होते. कोणत्याही प्रकारची आसक्ती नव्हती. कर्मण्येवादे कारस्ते मा फलेषु कदाचन हे त्यांचं असणारा गीतेतला आवडता श्लोक हा त्यांनी जीवनात आचरणात आणून दाखवलेला होता. मग कसं आहे, शरीराशी संबंधित असणारे कर्म करणाऱ्यांना काय पाप नाही लागत. मग कसं आहे ते निराशेत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ज्याने अंतःकरण आणि इंद्रियांच्या सह शरीर जिंकलं आहे आणि सर्व भोगासाठी त्याग केलेला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधाचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती.
म्हणून ही सगळी वाक्य जी आपल्याला दिलेली आहेत अर्थात पापी ठरत नाही. उदाहरण किती छान आहे. न्यायाधीश ऑर्डर काढतो, कशाची अत्यंत तीव्र स्वरूपाचा गुन्हा असेल तर न्यायाधीशाला फाशीची ऑर्डर काढावी लागते. न्यायाधीश ऑर्डर काढतो आणि फाशी देणारी जी ते ओढलं जातं, काय फास ओढला जातो ती देणारी खाली पळकुटे असतं ते काढावं लागतं, ती व्यक्ती वेगळी आहे. परंतु ते आपली कर्म करत असतात, त्यापासून त्यांना काही मिळवायचं नसतं. या दोघांनाही, ऑर्डर काढणाऱ्या न्यायाधीशाला आणि फाशीच्या तख्तावर नेणाऱ्या माणसाला आणि तिथे देणाऱ्याला, हे काहीही त्याचं न किलमिश कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. कर्म करूनही ते न केल्यासारखे आहे, त्यामध्ये त्यांचं मन गुंतलेलं नाही. मध्ये एकदा माझ्या वाचनात आलं होतं, ज्याने आयुष्यामध्ये अनेक प्रकारची फाशी दिलेली आहे, त्या फाशी किती प्रकारची दिली आणि त्यांना कसं वाटतं यांची मुलाखत त्या फाशी देणाऱ्या व्यक्तीची एका वर्तमानपत्राने छापलेली होऊन काय परिणाम होतो असे अनेकांनी लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. ते त्याने उत्तर दिलं होतं, मी माझं कर्म करतो, मी माझं कर्तव्य करतो, न्यायाधीशाने ऑर्डर काढलेले ते काम पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे, असा भाग त्यामध्ये आलेला होता. म्हणून पुढे भगवंत काय म्हणतात, निष्काम कर्मयोगांच्या साह्याने लक्षण कोणतं आहे? यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा समसिद्धाव सिद्धौ च कुत्वापि न लभ्यते म्हटलेलं आहे, न निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्ट, जो इच्छा नसतानाही प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहतो. यदृच्छा याचा अर्थ बाय चान्स, योगाने ज्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्यात तो संतुष्ट राहतो. ज्याला मत्सर विमत्सर, नो जेलसी, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा मत्सर नाही, जो सुख दुःख त्याच्या सम आहे, जे सिद्ध आहे असिद्ध आहे, प्राप्त झालेला आहे नाही, सुख दुःख ही जी द्वंद्व आहे त्या द्वंद्वांच्याही पलीकडे गेलेला आहे, असा सिद्धीत आणि असिद्धीत समभाव ठेवणारा जो कर्मयोगी आहे, तो कर्म करून सुद्धा त्याला कर्माची बंधनं कुठल्याही याने तो बद्ध होत नाही, असा त्याचा अर्थ आहे असं म्हणावं लागेल. एवढा मोठा जगाला जिंकणारा सिकंदर बादशहा, माझ्यासारखं कोण नाही जगत जेता, म्हणून त्याला फार मोठा अहंकार निर्माण झाला होता. आणि त्या सिकंदर बादशहाची आणि साधूची गोष्ट माहिती आहे. तेव्हा तो इकडे आल्यानंतर मग तो म्हणला की तुमची खूप कीर्ती मी ऐकून आहे आणि तुम्हाला माझ्या देशात घेऊन जा. मातीची मातीवर जबर, साधूने उत्तर दिलं, मातीची मातीवर जबरदस्ती चालते, तुझी जबरदस्ती माझ्यावर चालणार नाही, मी तुझ्या देशात येणार नाही. मी आता इथे उन्हामध्ये बसलो आहे, ध्यानधारणा करतो आहे, तेव्हा माझ्या मागे तू उभा राहिलायस, ते तुझी सावली जरा काढ, मला चांगल्या प्रकारचं ऊन घेऊ दे, आणि मी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर व्हिटॅमिन डी युक्त असणारं ऊन मला अंगावर घेऊ दे. मी तुझ्या देशात काही येणार नाही. जे मला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सुखी आहे. आणि सिकंदराचा सगळा गर्व त्या साधू पुरुषाने उतरवला अशी गोष्ट याच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही कर्म करत असताना लाभ असो हानी असो, शुभ असो अशुभ असो, सुख दुःख असो, याच्या पलीकडे जो गेलेला आहे, जो द्वंद्वातीत झालाय, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा मत्सर नाही आहे, अशा माणसाने केलेली कर्म सुद्धा ही काय त्याला बांधली जात नाही. म्हणून कसं असलं पाहिजे, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञया चरत कर्म समग्रम विलीयते म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे विलीन होऊन जातात. कसं आहे सांगितलंय, तो कसा असला पाहिजे, गतसंगस्य मुक्तस्य, ज्याची आसक्ती, संग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट, अभिलाषा, इच्छा ही नाहीशी झालेली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व, ज्ञानावस्थेचं जे मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा, देहाभिमान आणि माझा आहे याच्यामुळे जो अर्थात रहित आहे आणि ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थिर झालेलं आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसांची सर्व कर्म ही पूर्णपणे नाहीशी होतात. अर्जुनाला काय झालं होतं, ममत्व निर्माण झालं होतं. बरं, अर्जुन द्रोणाचार्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याला सगळं धनुर्विद्येचं ज्ञान दिलेलं होतं. आणि म्हणून समोर असणारे भीष्माचार्य, समोर असणारे द्रोणाचार्य जे आहेत, तेव्हा त्यांना मी मारत नाही. ज्या गुरुने मला अशा प्रकारचं ममत्व भाव त्याला निर्माण झालेला होता, तो ममत्व भाव दूर करायचा होता भगवान श्रीकृष्णांना. आणि म्हणून त्यांना सांगतायत की अशा माणसाने ममत्व रहित केलं, यज्ञासाठी कर्म केलं, तर त्याला कोणत्याही प्रकारची
पूर्वकाची कर्म ही पूर्णपणे काय म्हणावं लागेल, ही नाहीशी होतात. म्हणून तू कर्म करत असताना ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिकडे सगळी चांडाळ चौकडी होती कौरव पक्षाच्या बाजूला, हाही भाग आपल्याला माहिती आहे. आणि ज्या वेळेला सगळं काही पणाला लावलं आणि आपली पत्नी सुद्धा लावली, तेव्हा भीम हा फार पराक्रमी होता, भीम हा फार मोठा सामर्थ्यशाली होता. आणि त्याने सहदेवाला आज्ञा केली की आता अग्नी आण आणि या धर्माचे मी हात जाळून टाकतो. तेव्हा अर्जुनाने त्याला सावरलं. अर्जुनाने गप्प केलेलं होतं की नको, म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. हा महाभारतात कथाभाग आहे. आणि तेव्हा भीम मग थोडासा मागे आला आणि त्याच्यानंतर दुर्योधन म्हणतोय भीमाला की तुम्ही जे आहे तुम्ही त्याला सोडून टाका आणि आम्हाला शरण या. तेव्हा त्यांनी सांगितलं आहे, त्यांचा आम्हाला आधार आहे, तो इथे नसताना तर तुझी केव्हाच मी मान पिरगळून टाकली असती, असं भीमाने उत्तर दिलेलं आहे त्याला. हे सगळं करत असताना अन्याय सहन करणार नाही, पण अर्जुनाला मात्र ममत्व भाव निर्माण झालेला होता. हा ममत्व भाव काढून टाकण्यासाठी भगवान इथे सांगतायत, तू तुझं कर्म कर. अगदी जाणकार माणसं सुद्धा जरी याच्यामध्ये सापडली, काय कर्म करावं, कोणतं करू नये, कोणतं विकर्म, तरी तू क्षत्रिय आहेस तेव्हा तुला कर्म हे केलंच पाहिजे. मग कसं असलं पाहिजे, पुढल्या काही श्लोकांमध्ये 24 त्याच्यामध्ये यज्ञाची कल्पना आलेली आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीन. यज्ञासाठी आचरण करणाऱ्या माणसाने कर्म ही यज्ञ भावनेने केली पाहिजे, अर्पण केली पाहिजे आहेत. कसं आहे, ब्रह्म आहेत, ब्रह्म कर्म समाधीना म्हणजे काय, ज्या यज्ञात अर्पण आहे केलेलं आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुत. नेहमी हा श्लोक भोजनाच्या आधी सुद्धा म्हणतात. हा जठराग्नी आहे, मी जे खातो आहे ते मी त्याला या अग्नीला अर्पण करत आहे. यज्ञ भावनेने म्हणजे त्याग भावनेने अर्पण केलं पाहिजे. नाही केलं तर त्याचं फळ कसं प्राप्त होणार. मीच आहे योग भुंकतेस ते नाही वसा. जो स्वतःच भोग घेतो तो मनुष्य हा चोर आहे, असं भगवंतांनी मागच्या अध्यायात सांगितलेले आपण पाहिलं. म्हणून ज्या यज्ञामध्ये अर्पण केलं जातं ते ब्रह्म आहे. अर्पण करणारा हवन, तीळ तांदूळ तूप याचं हवन केलं जातं. म्हणजे साधक आहे, साधन आहे, साध्य आहे, मनुष्य हे सगळे काही ब्रह्ममय आहेत. ही आहुती देण्याची प्रक्रिया आहे. म्हणून म्हणतात ना, आपल्या स्वातंत्र्य समरामध्ये हा यज्ञ होता स्वातंत्र्याचा, आणि त्याच्यामध्ये लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे. भेटेन 9 महिन्यांनी म्हणून सांगितलं होतं आपल्या भगतसिंगांनी. एवढं मोठं जाज्वल्य प्रेम आणि निष्ठा देशाबद्दल होते. त्याग भावनेने केलं, हे यज्ञ भावनेने केलं. एवढी मोठी मीराबाई, तिच्याकडे ती कृष्ण भक्त होती, पण त्यांच्याकडे नैवेद्याला राणी होती ती मेवाड, पण तिथे नैवेद्याला काय होतं, मोतीचुराच्या लाडवांच्या कळ्या होत्या. आणि इकडे आपल्याकडे महाराष्ट्रात जनाबाई होती, ती नामदेवाकडे दासी म्हणून राहिली होती. म्हणून तुला काय देऊ सावळ्या, तुला काय देऊ, तर भाकर आहे, मला नको शर्करा म्हटलंय उत्तर अभंगात. किती छान सांगितलंय भगवंताने, मला तुझी साखर नको, मला भाकर चालेल. याच्यावर हे यज्ञ भावनेने तिने केलं होतं. मनामध्ये कोणत्याही प्रकारची भगवंताची भक्ती केल्यावर, विठ्ठलाची भक्ती केल्यावर हे मला मिळेल असा भाव त्याच्यामध्ये नव्हता. म्हणून देवयज्ञ दैवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्ना अपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वती म्हटले आहे. म्हणजे जे काही करायचं आहे, दुसरे काही योग हे देवासाठी यज्ञ करत असतात, अनुष्ठान करतात. योगी परब्रह्म परमात्मा रूप अग्नीत अभेद दर्शन करून यज्ञाच्या द्वारेच आत्मरूप यज्ञाचे हवन करत असतात. आणि यासाठी तू काय कर, दुसरे काही योगी असतात, यज्ञाचं महत्व सांगितले. ते काय करतात, इंद्रियांचं काय, या कानाने इंद्रियांचं संयम करून अग्नीत हवन करतात. इतर योगी इतर विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करत असताना असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा हे बंधन आवरावं लागतं माणसाला. सर्वेंद्रियाणी कर्माणी प्राण कर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्न जुह्वती ज्ञानदीपिते म्हटलेलं आहे. अपरे म्हणजे दुसरे काही लोक असतात, ते कसे असतात याचा अर्थ या श्लोकामध्ये अन्य काही योगी असतात, अनेक प्रकारचे योगी असतात. ते काय करतात, इंद्रियांच्या सर्व क्रिया प्राण्यांच्या सर्व क्रिया ज्ञानाने प्रकाशित
असा जो आत्म काय म्हणावं लागेल संयम योग रूप अग्नी आहे त्याला हवन करणं. म्हणून कसं आहे, कोणता यज्ञ श्रेष्ठ? यज्ञांचे अनेक प्रकार आहेत. पण नंतर मी एका ठिकाणी गीतेतील यज्ञ कल्पनेवर बोलायला घेतलं. सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे तेव्हा ते सांगताय स्वाध्याय ज्ञान यज्ञाचे यतय संस्कृत व्रता. द्रव्य यज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, योग यज्ञ आहे, स्वाध्याय ज्ञान यज्ञ आहे, असे अनेक प्रकारचे आहे. तेव्हा हे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात, कित्येक अहिंसा वृद्ध कडकपणे पाळणारे असतात. अशा ह्याला स्वाध्याय रूप सगळ्यात श्रेष्ठ कुठला यज्ञ असेल? ज्ञानयज्ञच तथा परे. ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. गीतेचा सांगितलेला अर्थात त्याच्यातलं जे ज्ञान आहे तर एक प्रकारचं ज्ञानयज्ञ आहे. त्यात त्याग आहे, त्यात अमुकच मला त्याच्यापासून मिळेल असं नाही. म्हणून ज्ञानयज्ञ अर्थात 10व्या अध्यायामध्ये जपयज्ञ मांडले, या अध्यायामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ मानलेला आहे. तो कसा आहे ते आपण पुढल्या भागामध्ये